जन्ममृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची फरफट। ग्रामपंचायतींना अधिकार देण्याची मागणी। शासनाच्या परिपत्रकानुसार जन्म व मृत्यू दाखल्यांमधील तफावत दुरुस्ती तसेच ऑफलाईन नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या प्रक्रियेसाठी संबंधित दाखल्याची मूळ प्रत आवश्यक असून ती ग्रामपंचायत स्तरावर स्कॅन करून ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड केली जाते। मात्र त्यानंतर अंतिम मंजुरी म्हणजेच अप्रूव्हल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मिळत असल्यानं ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे। सध्या बुलढाणा जिल्ह्यात जन्म मृत्यू दाखल्यांची अद्ययावतीकरणासाठी आवश्यक असलेला ऑनलाईन प्रवेश म्हणजेच ॲक्सेस केवळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आहे, तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून अपलोड होणारे सर्व अर्ज एकाच ठिकाणी पडताळणीसाठी येत असल्यानं संबंधित विभागावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे। परिणामी एका अर्जाच्या मंजुरीसाठी 1 ते 2 महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागत आहे। या विलंबाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। शाळा कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, आधार कार्ड, पासपोर्ट, वारसा हक्क, मालमत्ता व्यवहार, शासकीय योजना, बँकिंग कामे तसेच इतर अनेक कायदेशीर प्रक्रियांसाठी जन्म मृत्यू दाखला अत्यावश्यक असतो। मात्र दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ती ऑनलाईन अपलोड केली जाते, त्यानंतरही केवळ मंजुरीसाठी महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोर जावे लागत आहे। जरी विलंब त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा असला तरी ग्रामपंचायत ऑपरेटर संघाची प्रमुख मागणी ग्रामपंचायत ऑपरेटर संघानं शासनाकडे मागणी केली आहे की जन्म मृत्यू दाखले अद्ययावत करण्याचे अधिकार आणि ऑनलाईन मंजुरीचा प्रवेश म्हणजेच ॲक्सेस ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून द्यावा। त्यामुळे स्थानिक पातळीवर तत्काळ पडताळणी व मंजुरी होऊन नागरिकांना वेळेत दाखले मिळतील। जिल्हा परिषद आरोग्य विभागावरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान होईल। ही समस्या केवळ एका गावापुरती किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना याचा फटका बसत आहे। त्यामुळे शासनानं या गंभीर प्रश्नाची तातडीनं दखल घेऊन ग्रामपंचायतींना आवश्यक अधिकार व तांत्रिक प्रवेश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत ऑपरेटर रोशन खान, हसन खान, सामाजिक कार्यकर्ते रफिक सेठ, इम्रान खान, संगदीप इंगळे, पत्रकार शेख अफसर, निखिल सुपडा सोनूने, अखिल खान, शेख शहीद, शेख अनवर, शेख नासिर, दिनकर सपकाळ, मुकेश इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत ऑपरेटर संघ, मोताळा व तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे।